वडिलांना 1.5 महिना तिने पूर्ण जपान फिरून दाखवलं स्वतः. गाडी स्वतः चालवायची. हो, सेंट्रल टोकियो मध्येच राहते. आता सध्या डेलॉइट म्हणून कंपनी आहे, तिथे काम करते. तुम्ही या ना दोघं इकडे. इंटरनॅशनल कंपनी आहे. हो, इंटरनॅशनल बिग फर्म मध्ये. हो सर, हे अनिल ताडगे आणि त्यांची आई या दोघांनी अत्यंत कष्टामध्ये अगदी 10x10च्या रूम मध्ये कसब्यात राहून तिला शिकवलं. हे मराठा महासंघाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते. व्यवसाय काय? व्यवसाय शेती, केडगाव, दौंड तालुका, बोरीपाडगी. आईने खूप कष्ट घेतले. सगळं जे काही त्यांच्या सर्व्हिसला होतो मी खाजगी. सांग जपानला नेलेलं किस्सा सांग. जपानमध्ये गेलं त्यांनी त्यांच्या शब्दात लिहिलं त्यांचा एक्सपिरियन्स, की त्यांना जपानमध्ये कसं वाटलं, लाईक इंडियामधले काही डिफरन्सेस आणि तिकडून आपण काही शिकलं पाहिजे. म्हणजे असं नाही की आपण आपलं सोडलं पाहिजे, पण आपल्याबरोबर जपानचे काही आपण क्वालिटीज घेतल्या पाहिजेत याच्याबद्दल त्यांनी थोडं शब्दात लिहिण्याचा प्रयत्न केला. फर्स्ट अटेम्प्ट आहे त्यांचा. सो थोडी माझी पहिलीच वेळ विमानात बसायची आणि एअरपोर्टला पहिलीच वेळ जायची. पण ते आता स्वतः जॅपनीज दिसतात एकदम. हा किमोनो आणि हे जॅपनीज ड्रेस त्यांना दोघांना पण याच्यातनं खूप लोकांना प्रेरणा मिळेल म्हणून पुस्तक छापून घेतलं सगळ्यांना. त्यांना कळावं की कारण हे पुस्तक लोकांनी वाचल्यानंतर अनेक लोकांना आता जपानला जाण्याची इच्छा होईल, प्रेरणा होईल. कारण आता तिथं खूप जॉब्स अवेलेबल झाले सर. 4-5 लाख. 60 वर्षापूर्वी गेलो. 60 वर्षापूर्वी बापरे. ते देशमुख नाव गेलो. पण ते सरकारी 60 वर्षात विद्यार्थी असताना जपानला 60 वर्षापूर्वी गेलो. विद्यार्थी असताना इंटरनॅशनल युथ कॉन्फरन्स होते. इसाकन सातो गावाचे प्राईम मिनिस्टर होते. त्यावेळेस जपान एक हे होतं ना, लाईक पुअर कंट्री होतं आणि आता थोडंसं बऱ्यापैकी डिफरंट हे झाले. पण ह्याच्यामध्ये लिहिलेल्या गोष्टी खरंच सगळ्यांनी वाचल्या ना तर मला खरंच खूप आनंद होईल. जगात मला असं वाटतं की जपानमध्ये एकदा कोणीतरी ट्रॅव्हल केलं पाहिजे. म्हणजे बाकीचे देश तर आहे, सुंदरच आहेत, पण जपानमध्ये गेल्यावर एक वेगळं शिकायला मिळतं. कॉन्फरन्समध्ये संध्याकाळी हॉटेलला जाताना एक वेळेला वयासविनास आहे. हो, वयासविनास आहे. गुड नाईट बोलतो संध्याकाळी कॉन्फरन्स संपल्यावर. बरोबर. आता जॅपनीज पण सरांना येते. बट थँक्यू सो मच ह्या टाइमसाठी एवढ्या सगळ्यांमध्ये. जाणार आहे परवा दिवशी, त्यामुळे मग थोडस गडबड केली. प्रकाशनाचा विचार होता पण ते काही हे होतं. 16 तारखेला जाणार आहे परत ती. 16 तारखेला ते हे